लक्ष्मी आली घरा, मोती पोळ्यान ओटी भरा. हा मंत्र म्हणत हातवे मारतात, हातवे देतात. म्हणजे तर हातानेच या लक्ष्मीच्या वेळेस हाताने लक्ष्मी माताची पावलं काढल्या जातात आणि लक्ष्मीपूजनला पावलासारखे पावलं काढतात. ही पद्धत आहे पहिल्यापासूनचीच. तर हे माझं हातवे मारणं चालू आहे. हळदी कुंकाचं पाणी करून मारतात. तर उशीर झालता पूजा आवरायला, तर ते बांधतात मधात पूजा. मी मारते हातवे, कारण की यावेळेस मदतीला नव्हतं कोणी. आई पण आली नाही, तिच्या पण घरी असतात म्हणून नाही आली यावर्षी. यावर्षी जसं येईल तसं आम्हीच दोघांनी केलं. तर माझी इथपर्यंत पूजा झाली, हातवे झाले. हे ताट ते लावून दिलेत त्यांनीच. लक्ष्मी माताचं एवढं असते, सकाळी 6 वाजल्यापासून केलं तरी बी लवकर होतच नाही. मला एकटीला एवढं होत नव्हतं, पण केलं घाई 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 केलं तर झालंच. सगळ्या घराने मारतात हातवे. बाहेरून येतात लक्ष्मी मातापर्यंत, परत देवपूजेच्या ठिकाणी ते असं. तर ह्यांनी मदत केली ताट लावायला. तर लावत होते ताट लक्ष्मी माताचे. दिवे लावायचे राहिलेत. आणखी काय राहिले? दिवे लावायचे आणि लक्ष्मी माताला हार घालायचे, एवढं बाकी आहे. तर आपले ताट झालेत पूर्ण. दिवे लावून घ्यायचे, ताट अगोदर लावायचे, नंतर दिवे प्रज्वलित करायचे आणि मग आरतीला सुरुवात करायची. तर बघा कशा झाल्यात माझ्या गौराई, किती छान दिसायल्यात. कोणी नव्हतं यावेळेस मदतीला, तर केलंय आम्ही दोघांनीच. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीचा मंत्र म्हणत म्हणत पूजा चालू असते. तर झालं बस, आमची सगळं झालेलंच आहे. आता फक्त आरतीच राहिली. अगोदर गणपती बाप्पाची, नंतर लक्ष्मी माताची, असं आरती करून घेतली आम्ही. दिवे लावणं झाले की आरतीला सुरुवात होती. सगळे ताटं ते सगळं अगोदर करून घेतलं. शेवटी दिवे लावले आरतीच्या वेळेला. दिवे लावणं झाले की मग आरती होती. आमच्याकडची पद्धत अशीच आहे पूजाची. आणि जसं मी लहानपणापासून बघते तसं आईनं जसं केलंय त्याप्रमाणेच मी पूजा करते. सगळीकडं मला तरी वाटते अशीच पूजा असते, याच पद्धतीची.
बघा कशी झाली पूजा. मला तरी सगळं छान वाटते. एकदम मस्त झाली पूजा आणि छान वाटत होतं. गौराई बी खूप मस्त दिसायला लागल्यात. श्री स्वामी